एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणं काय असतं हे जर कोणाकडून शिकायचं असेल ना तर या बाबांकडून नक्की शिकायला हवं। या बाबांना त्यांच्या पत्नीवर एवढं प्रेम होतं की शब्दात सांगणं सुद्धा अवघड आहे। पण दुर्दैवानं 2 वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं। सामान्य माणूस इथे तुटून पडतो, पण या बाबांनी काहीतरी वेगळंच केलं। त्यांनी त्यांच्या पत्नीचा एक पुतळा तयार केला आणि फक्त पुतळाच नाही तर त्या पुतळ्यासोबत राहायला लागले, जणू ती अजूनही त्यांच्या सोबत आहे। पण खरी गोष्ट इथूनच सुरू होते। बाबांनी स्वतःचा सुद्धा एक पुतळा बनवून घेतला आणि तो त्यांच्या पत्नीच्या पुतळ्याच्या बाजूला बसवला आणि त्यावर एक कापड टाकलं आणि सगळ्या नातेवाईकांना सांगितलं, ज्या दिवशी मी या जगात नसेन त्या दिवशी हे कापड काढा, कारण मला मिळाल्यानंतर सुद्धा माझ्या पत्नीसोबतच राहायचं आहे। हे ऐकून अक्षरशः सगळे थक्क झाले। आजच्या काळात लोकांना नातं टिकवायला वेळ नसतो, पण या बाबांना प्रेमासाठी आयुष्य सुद्धा कमी पडलं। खरंच सांगा, असं प्रेम आजही कुठे दिसतं का? जर तुम्हाला असं वाटत असेल की खरं प्रेम अजून जिवंत आहे तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता। बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।